हॅलो वैशू. वैशू म्हणजे माझी क्लोज फ्रेंड. वैशूशी ओळख आणि मैत्री कधी झाली ते मला पण आठवत नाही. बॅचमध्ये सोबत आणि हॉस्टेलमध्ये पण बाजूलाच. त्याच्यामुळे ओळखीचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते मला पण आठवत नाही. वैशूला आठवावं तर वैशू एकदम स्टायलिश, बोल्ड, बिनधास्त आणि सुपर इंटेलिजंट गर्ल. थोडीशी फिल्मी आणि ड्रामेबाज पण. थोडे फंडे वेगळे होते तिचे, बट दिल से एकदम साफ. आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत. फर्स्ट इयरमध्ये मी, कांचन आणि वैशू असं आम्ही तिच्या स्कूटीवर फिरायचो. आमची मोटू पतलीची जोडी होती त्याच्यामुळे आम्ही तिच्या स्कूटीवर मावायचो. वैशू कधी जाडी झाली नाही आणि मी कधी बारीक झाली नाही. आणि अशी आम्ही तिघे खूप मस्ती केली आहे फर्स्ट इयरमध्ये. सेकंड इयरमध्ये मोठा ग्रुप झाला आणि खूप साऱ्या पार्टीज आणि इव्हेंट्स सोबत केले, ज्यामुळे खूप साऱ्या मेमरीज आहेत. वैशूच्याबद्दल सांगायचं तर वैशू शी इज टू रीड फ्रॉम बिग बुक्स फ्रॉम फर्स्ट इयर ओनली. आणि शी इज टू स्लीप व्हेरी अर्ली. म्हणजे हॉस्टेलच्या अशा वातावरणात पण ती अशी ब्लँकेट घेऊन झोपायची, लवकर उठायची. आणि शी वॉज व्हेरी फास्ट लर्नर. वैशू वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह इन माय ऑल फेजेस ऑफ लाईफ. इवन शी वॉज देअर ऑन माय बिग डे, ॲज शी ऑलरेडी मेन्शन. वैशूच्या घरी गेलो होतो आम्ही, तर काका काकू खूप सिम्पल, हंबल. वैशू आणि काकांची खूप छान बॉन्डिंग आहे. म्हणजे वैशू जेव्हा काकांबद्दल बोलते तेव्हा पण त्यांची बॉन्डिंग कळते. वैशू खूप सोशल वर्क मध्ये खूप ॲक्टिव्ह होती. शी वॉज ॲक्टिव्ह मेंबर इन हर GT. वैशू मला अजूनही वाटतं, तू जर नागपूर आणि भंडारा इकडे आली तर तू नक्कीच छान लीडर होशील. तर अशी ही वैशू, तिचं शी मॅरिड टू डॉक्टर हरीश. ही इज पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट. आणि दे हॅव 2 लवली अडोरेबल डॉटर्स, श्रग्वी आणि रिद्वी. सो वैशूचं लव्ह मॅरेज झालं तेव्हा थोडंसं दादा म्हणजे उमेश दादा, ही वॉज प्लेईंग बिग बीवाला रोल. आणि त्याच्यामुळे थोडासा स्ट्रगल झाला तिला. बट नाऊ बोथ आर सेटल्ड अँड दे हॅव लवली फॅमिली. आणि नाऊ अ सिम्पल गर्ल इज टर्न इन टू अ सक्सेसफुल सिनियर पॅथॉलॉजिस्ट. शी इज हॅविंग हर ओन लॅब ऑल्सो. आणि वी आर रिअली प्राऊड ऑफ यू वैशू. पण मला एक वाटतं, तू तिकडे स्पेशली आफ्टर UG आपल्या भेटी कमी झाल्यात आणि खूप भेटावं, सगळ्या मेमरीज आपल्या पुन्हा जागृत कराव्या. त्याच्यामुळे आता भेटूया डिसेंबरला आणि मजा करूया. सी यू सून.